विना अनुदानित शिक्षकांचं मुंबईतील आझाद मैदानामधील आंदोलन आता स्थगित करण्यात आलंय। जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी संध्याकाळी आझाद मैदानामध्ये जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि यावेळी बोलताना पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तसंच यापुढे वेळेतच पगार खात्यात जमा होईल अशी हमीही त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर शिक्षकांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय। त्याआधी दुपारी शिक्षकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती। संपेपर्यंत ज्यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल, त्यांचा पगार त्या ठिकाणी दिला जाईल असा शब्द सर्व आंदोलनकर्त्यांना सरकारच्या वतीने आम्ही दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठिकाणी दिलेला आहे आणि मी खरंच सांगतो, देवेंद्र फडणवीस जर नसते तर हा निर्णय पूर्वी हा कधी झालाच नसता, कारण खूप मोठं बर्डन सरकारवर या सगळ्या पगाराचं होतं। पण अशाही परिस्थितीमध्ये अतिशय म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणेल मी, म्हणजे देवेंद्रजीच आहेत की त्यांनी एवढा मोठा धाडसी निर्णय त्यावेळेला घेतलेला होता आणि आज चौथा टप्पा आणि नंतर पाचवा टप्पा हा आता कंटिन्युएशनमध्ये राहील। 8 दिवसामध्ये या चौथ्या टप्प्याचा पगार या शिक्षकांच्या खात्यामध्ये टाकला जाईल।